सर्वांना नमस्कार. दामू मोळे ऑफिशियल या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपल्या या व्हिडिओमध्ये 2025च्या 25-26च्या शिक्षक भरतीसाठी वाट बघणाऱ्या अभियोग्यताधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची असा हा व्हिडिओ आहे. आपल्या थंबनेलवरती दिसतंय की पेसा भरतीच्या 4,500 जागा रिक्त आहेत का? आणि ह्या 4,500 जागा शिक्षक भरती 2025मध्ये येणार आहेत का? भरल्या जाणार आहेत का? त्यानंतर 5,649च शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत का? त्यामुळे जर ह्या 5,649च जागा जर रिक्त असतील तर 2025चं मेरिट हे हाय जाणार आहे. यात शंका नाही आहे. काय झालं आहे की 2-3 दिवसापूर्वी आमचे मित्र संदीप कांबळे सर यांनी एक छोटंसं कात्रण टाकलं आणि त्या कात्रणामध्ये काही गोष्टी नमूद आहेत आणि मग त्या गोष्टींचा जर बारकाईने अभ्यास केला तर त्यामध्ये काही गोष्टी मेन्शन ज्या झालेल्या आहेत त्यामध्ये काही वस्तुस्थिती आहे का ते बघणं फार गरजेचं होतं आणि त्यामुळे हा छोटासा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे. तत्पूर्वी जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो काय झालं आहे की कांबळे सरांनी ते कात्रण टाकलं. मग बाकीच्या इतर काही लोकांनी त्याच्यावरती कमेंट्स केल्या. अशा जागा नाही आहेत वगैरे, वगैरे, वगैरे ह्या सगळ्या गोष्टी पुढे आल्या. तुम्हाला माहिती आहे की आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जे काही सत्य असेल ते कागदी पुराव्याच्या आधारावरच त्या माध्यमातून टाकतो आणि म्हणून आपण कांबळे सरांशी त्या विषयावर बोललो. त्यांनी मला काही डॉक्युमेंटरी पाठवली. त्यामध्ये त्यांनी जी गोष्ट पुढे नेली किंवा ती त्यांनी जी पब्लिश केली किंवा त्यांनी त्यांच्या चॅनलला वगैरे दिली. त्याचा व्हिडिओ माझ्यापर्यंत काहींनी पाठवला, की सर पेसाची पदभरती 4,500 जागांची होणार आहे का? तर वस्तुस्थिती जाणून घ्यावी म्हणून आपण त्यांच्याशी संपर्कही केला. तर मित्रांनो त्या पत्रामध्ये नेमकं काय आहे? तो डाटा 2025चाच आहे. मे 2025 पर्यंतचा आहे. त्यामुळे ती ऑथेंटिक माहिती आहे. त्यांनी टाकलेली माहिती ऑथेंटिक आहे आणि त्या पत्रामध्ये तसा उल्लेख आहे. कोर्टचं काही ते डॉक्युमेंटरी आहे. कोर्टमध्ये सबमिट केलेली डॉक्युमेंटरी आहे आणि त्यामुळं त्यामध्ये तथ्य आहे. त्या कागदावरून तरी दिसतंय. ते जे काही दाखल केलेलं आहे त्यावरून तरी दिसतंय. आता ते नेमकं काय आहे ते PDF तुम्हाला मी जरी दाखवू शकलो नाही तरी पण जे मेन महत्त्वाचा त्याच्यामध्ये पॅरा 5 आहे तो मी तुम्हाला वाचून दाखवतोय. त्याच्यामध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे. मित्रांनो, पॅरा 5 मध्ये असं लिहिलंय की GRचा उल्लेख केलेला आहे. 15/3/2024 नुसार संच मान्यता याबाबतचे सुधारित निकष ठरवण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे शैक्षणिक वर्ष 24-25ची जी संच मान्यता झाली त्यामध्ये सर्व जिल्हा परिषदांमध्ये 1,90,820 मंजूर पदं आहेत शिक्षकांची आणि त्यापैकी सध्या 1,85,171 शिक्षक कार्यरत आहेत, म्हणजे जागा भरलेल्या आहेत आणि 30/9/2024 रोजीच्या विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार ही स्थिती आहे. संच मान्यतेनुसार आहे, कारण आपल्याला माहीत आहे की 30 सप्टेंबरपर्यंत ही संच मान्यता गृहीत धरली जाते. आता पुन्हा संच मान्यता होणार आहे या सप्टेंबरमध्ये. पण एवढं लक्षात ठेवा की 24-25च्या संच मान्यतेनुसार 1,90,820 पदं ही मंजूर दिसतात. त्यापैकी 1,85,171 पदं ही कार्यरत शिक्षकांची आहेत, की जे सध्या भरलेली आहेत. आणि ही जी आकडेवारी आहे ती मागच्या 24-25च्या 30 सप्टेंबरपर्यंतच्या संच मान्यतेनुसार आहे आणि याप्रमाणे जर कॅल्क्युलेशन केलं तर 5,649च सध्या पदं रिक्त दिसतायत, उरतात. म्हणजे 1,90,820 मधून एक कार्यरत म्हणजे मंजूर पदांपैकी 1,85,171 कार्यरत शिक्षकांची पदं जर वजा केली, तर त्यामध्ये 5,649 रिक्त पदं उरतात आणि त्यामध्ये पेसा एरियातली 4,500 पदांचा समावेश आहे आणि ही जी पेसाची 4,500 पदं आहेत, ही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे भरता आलेली नाही आहेत, म्हणून ती रिक्त आहेत. म्हणजे 4,500 आपल्याला माहिती आहे, की मी का करून हा जास्तीत जास्त पेशाच्या निगडीत विषय मी का घेऊन आलोय, की संदीप सरांनी सांगितलेली वस्तुस्थिती आणि पेसाच्या संदर्भामध्ये असलेली वस्तुस्थिती, की 5,649 जी रिक्त पदं उरतात, त्यामध्ये 4,500 पदं ही पेसाची आहेत. कारण ती मागच्या वेळेसही भरली गेली नाही. कारण ती पदं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये
याचिका प्रलंबित असल्यामुळे ती भरली गेली नाही. त्या ठिकाणी मानधन तत्वावरती शिक्षक घेतले गेलेले आहेत. का? तर या पत्रामध्ये म्हणजे कोर्टामध्ये सादर केलेल्या काही डॉक्युमेंटरीमध्ये त्यांचं म्हणणं आहे, की माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये स्थगिती असल्यामुळे ती भरता आलेली नाही आहेत. मग मित्रांनो, प्रश्न हा उरतो, की मग ही 4,500 ची पदं आहेत, ती खरंच रिक्त आहेत का? की त्यामध्ये मानधना मानधनवर घेतलेल्या म्हणजे 15,044 ही जी पदं आहेत, जी माननीय सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट शासनाच्या वतीने सादर केलेलं आहे. त्यामध्ये 1544 शिक्षक आम्ही निवड केलेले आहेत. त्यांच्या नियुक्त्या फक्त कागद नियुक्तीचा त्यांच्या हातात द्यायचा आहे. पण सध्या माननीय सुप्रीम कोर्टामध्ये आमची प्रोसिजर सुरू आहे असं म्हटलं गेल्यामुळे त्या ठिकाणी ते बाधित आहेत. आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये 4,500 चा आकडा जो आहे, तो जर 5,649 मधून जर वजा केला, तर 1,100-1,200 च्या आसपास ही पदं फक्त रिक्त दिसत आहेत, जी पेसा व्यतिरिक्त म्हणजे आपण त्याला नॉन पेसा क्षेत्रातील पदं ही रिक्त आहेत. मग 24-25 च्या संच मान्यतेनुसार जर ही पदं जर इथपर्यंत आली असतील, एवढी कमी झाली असतील, तर संच मान्यतेच्या त्या हायकोर्टमध्ये चॅलेंज झालेल्या त्या शासन निर्णयाला त्याचा निर्णय आपल्या बाजूने येणं का महत्त्वाचं आहे? कारण जर आपल्या बाजूने आला नाही, तर ही वस्तुस्थिती आहे, की त्यामध्ये एवढी पदं ही अ, बरीचशी कोलॅप्स होत आहेत आणि त्यामुळे अ, शेवटी आपण एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलेली माहिती आणि एखाद्या अधिकाऱ्याने कोर्टात सादर केलेली माहिती, यामध्ये आपण कोणत्या माहितीवर विश्वास ठेवायचा? तर ते आपल्याला कळायला हवं आणि त्यामुळे सद्यस्थितीमध्ये ही वस्तुस्थिती आहे. आता 4,500 जी पदं पेसा क्षेत्रात आहेत, ती भरली जातील का या 25-26 शिक्षक भरतीमध्ये? तर ती भरली जाणार नाहीत. ही वस्तुस्थिती आहे. कारण एकीकडे अ, शासन म्हणजे आयुक्त स्तरावरून सांगितलं जातंय, की 5,649 पदं ही उरतात. पैकी 4,500 पदं ही पेसातली आहेत. परंतु माननीय सुप्रीम कोर्टामध्ये स्थगिती असल्यामुळे ते आम्ही भरू शकलेलो नाहीत. म्हणजे 2022 चीच भरतीमधील ही पदं अजूनपर्यंत भरली गेली नाहीत, स्थगिती असल्यामुळे, असं त्यांचं म्हणणं आहे, माझं म्हणणं नाही. आणि त्यामुळे 25-26 मध्ये नवीन शिक्षक भरती होईल का? तर प्रश्नचिन्ह आहे. दुसरी गोष्ट मग ह्या पेशा क्षेत्रातल्या या पदांच्या बाबतीमध्ये दुसरा मार्ग काय? कारण जर पेशाची पदं भरली गेली नाही, तर नॉन पेशामध्ये खूप मेरिट हाय जाऊ शकतं आणि ते जाईल. मग काय करणार? हाय मेरिट म्हणजे काय मित्रांनो? आता जागा याप्रमाणे जर त्याची वस्तुस्थिती जर पुढे आली, तर मी म्हणतोय, जागा त्या दृष्टिकोनातून आणण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील. सगळ्यांना मिळून आपल्याला सगळ्यांना प्रयत्न करावे लागतील आणि त्या दृष्टिकोनातून कांबळे सर असतील किंवा तुषार सर असतील, सगळे त्यांची टीम पण बऱ्यापैकी काम करते. पण एकंदरीत मित्रांनो, पेसाच्या बाबतीमध्ये तुम्हाला काय पाठपुरावा करावा लागेल, की जर पर्मनंट भरती कारण आता मानधन तत्वावरच्या लोकांना नियुक्त्या दिलेल्या आहेत कर्मचाऱ्यांना. त्यामध्ये त्यांनी मेन्शन काय केलंय, की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये याचिका प्रलंबित आहे आणि त्यामुळे तुम्हाला आम्ही मानधन तत्वावरती ह्या नियुक्त्या दिलेल्या आहेत, कोर्टाच्या निर्णयाच्या अधीन राहून. त्यामुळे जोपर्यंत ती भरती पूर्ण होत नाही, तोपर्यंत नवीन भरती शासन करेल, असं दिसत नाही. मग ह्या जागा जर 4,500 पदं जर रिक्त असतील, तर मग त्या जागा कशा भरायला हव्यात? तर मित्रांनो, त्यासाठी पवित्र पोर्टलला जाहिराती येतील का? तर कठीण. परंतु त्या जागा मानधन तत्वावरती भरून घेण्यासाठी म्हणून आपल्याला भविष्यात त्या ठिकाणी हालचाल कराव्या लागतील आणि मानधन तत्वावरती का होईना, पण मानधन तत्वावरती त्या भरून घ्याव्या लागतील. पर्मनंट मी बोलतोय, की पर्मनंट भरती करणं माननीय सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित याचिकेमुळे कठीण जरी असलं, तरी पण मानधन तत्वावरती त्या जागा भरणं पाठपुरावा जर केला, तर त्या भरता येऊ शकतात का? याबाबत आपल्याला तपासून बघावं लागेल. जर त्या ठिकाणी त्या भरल्या गेल्या, तर आपल्याला माहीत आहे, की माननीय सुप्रीम कोर्टामध्ये निकाल यायला जर काही काळ गेला, तर त्या ठिकाणी त्या मुलांना कुठेतरी संधी मिळेल. या विचारातून आपल्याला काम करावं लागेल. आता मित्रांनो, दुसरी गोष्ट काय आहे, की त्यासाठी पाठपुरावा करावा लागेल. तुम्हाला मी मागे बोललो होतो, की काही टीम बनवा. पण त्या दृष्टिकोनातून सगळे जे अभियोग्यताधारक आहेत, ज्यांना चांगले मार्क आहेत ते हवेत आहेत, ज्यांना कमी मार्क आहेत
ते वेगळ्या मूडमध्ये आहेत. ते म्हणतायत हाय मेरिट जाणार असेल तर मी लढून काही फायदा नाही. आणि मधले जे मध्यम वर्गातले आहेत, ते मात्र त्या ठिकाणी सध्या तळ्यात-मळ्यात आहेत. माझा नंबर लागेल, नाही लागेल. तर मित्रांनो, आपण फक्त त्या एका पेजच्या वस्तुस्थितीबाबत हा व्हिडिओ आपण छोटासा घेऊन आलो होतो, की संच मान्यता आता ह्या व्हिडिओतून काय साध्य होते, तर संच मान्यता धोरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला पावलं उचलावी लागतील. कारण त्या संच मान्यता धोरणामुळेच ही आज वस्तुस्थिती पुढे आलेली आहे. पेसातली 4,500 पदांचा समावेश जरी असला, तरी ती सर्वोच्च न्यायालयामध्ये ती स्थगिती असल्यामुळे ती भरता आलेली नाहीत, असं त्यांनी कोर्टामध्ये दिलेलं आहे. आणि त्यामुळे मित्रांनो, येत्या पुढच्या काळामध्ये एकत्रित पद्धतीने लढावं लागेल आणि ह्या गोष्टी काय कराव्या लागतील, पुढे तारून न्याव्या लागतील. तर ही वस्तुस्थिती होती. एखादी गोष्ट टाकल्यानंतर त्याला विरोधच करणं, त्यापेक्षा एखाद्या व्यक्तीने ते टाकल्यानंतर त्या बाबतीमध्ये वस्तुस्थिती बघून ते तपासणं आणि मग त्याच्यावर विश्वास ठेवणं, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला आता जमल्या पाहिजेत. काय होतंय, एखाद्याने काही सांगितलं, की मग त्याच्यावर विश्वास ठेवायचा आणि मग रडत बसायचे. ही आपल्या आता पद्धत आलेली आहे. पण एखाद्या व्यक्तीने तसं सांगितल्यानंतर त्याच्यावरती विचार करायला शिका, की त्या व्यक्तीने, मग ते कोणी असो, मी असो, कोणी असो, त्याने सांगितल्यानंतर ते खरं आहे का? जर खरं असेल तर त्याचे काही डॉक्युमेंटरी आहे का? हे सगळं बघा आणि त्यामुळे त्याची वस्तुस्थिती तपासा, तर आपल्याला काहीतरी त्याच्यातून मिळतं. नाहीतर मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, "अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो." त्याच्यात आपण नसायला हवं, याची काळजी घ्या. आपण थांबूया. जोहार. जय संविधान.